आजकाल सोशल मीडियावर आपल्याला हजारो फेस्टिवल पोस्टर पाहायला मिळतात आणि काही पोस्टर पाहताच आपल्या नजरा त्यावर थांबतात. पण कधी विचार केला आहे का, की अशी प्रोफेशनल डिझाईन नेमकी तयार कशी केली जाते? जर तुम्हालाही फोटोशॉपमध्ये अगदी प्रीमियम, क्लायंट लेवल आणि व्हायरल होईल असं आषाढी एकादशीचा बॅनर तयार करायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, फोटोशॉप प्लस ChatGPTचा यूज करून आपण एक प्रोफेशनल डिझाईन कशाप्रकारे तयार करू शकतो. त्या अगोदर मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन, फोटोशॉप, कोरोड्रॉ, एआय टूल्स अगदी प्रोफेशनल ट्युटोरियल घेऊन येत असतो. म्हणून जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग वेळ न घालवता आजच्या डिझायनिंग ट्युटोरियलला सुरुवात तर करूया. मित्रांनो, डिझाईन तयार करण्यासाठी आपण काय केले, ते फोटोशॉप ओपन केला. फोटोशॉप ओपन केल्यानंतर काय करायचं, इथे ओपनवरती क्लिक करायचं आणि बॅकग्राऊंड इम्पोर्ट करून घ्यायचं. सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही ते इझिली डाउनलोड करू शकता. जर तुम्ही मला अगोदरपासून फॉलो केलं असेल, म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तर तुम्हाला माहीतच असेल की आपल्या कोणत्याच मटेरियलला पासवर्ड राहत नाही. म्हणजेच तुम्ही ते इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता. तर आता काय करायचं, आपल्याला हे बॅकग्राऊंड आहे ते इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. आता हे जे बॅकग्राऊंड आहे, मी हे पूर्ण ChatGPT सहाय्याने जनरेट केलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की ChatGPT प्लस फोटोशॉपचा यूज करून आपण कशाप्रकारे एक प्रोफेशनल डिझाईन तयार करू शकतो. आणि तुमच्या मला नक्की प्रश्न पडला असेल की फक्त तुम्ही ChatGPTवरूनच का? कारण यामध्ये पण आपल्याला फोटोशॉपमध्ये फायरफ्लाय नावाचा एक आपल्याला AI टूल पाहायला मिळतो. त्याचा यूज करून पण आपण इमेज वगैरे जनरेट करू शकतो. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही माझ्या एक्सपिरियन्सनुसार जेव्हा तुम्ही फायरफ्लाय यूज करता, त्यामध्ये आपल्याला 20%च रिझल्ट चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो. पण तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट पाहिजे असेल, तर त्याकरिता आपल्याला ChatGPTच यूज करावे लागेल. म्हणून जेव्हा तुम्ही कधी कोणता इमेज PNG वगैरे जनरेट करायचा असेल, तर ChatGPT यूज करायचा. तर आता अशा प्रकारे काय केलं आहे, मी ते बॅकग्राऊंड हे केलं आहे, म्हणजे जनरेट केलं आहे. आणि याकरिता आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपरली प्रॉम्प्ट द्यायचा आहे. प्रॉम्प्ट देण्याकरिता मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे प्रॉम्प्ट द्यायचा. आता आपण इथे काय केलं, इथे आषाढी एकादशीचं बॅकग्राऊंड जनरेट केलेलं आहे. तर यामध्ये काय दिसते तुम्हाला, अशा प्रकारे एक मंदिर दिसते, झाडं दिसतात, घंटी दिसते आणि असं डेकोरेटिव्ह पर्पजला आपण काय केलं, इथे झाडं वगैरे दिलेलं आहे. आणि इथे फ्रंटमध्ये काय केलं आहे, अशा प्रकारे ओटा दिला आहे. आणि या ओट्याच्या वर आपल्याला काय करायचं आहे, माऊलीची मूर्ती ठेवायची आहे. आणि जे वारकरी आहे, म्हणजे जे पब्लिक आहे, ते अशा प्रकारे मंदिराकडे जाताना दिसते. हेच तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण ChatGPTला मी जे बोललो आहे तशा प्रकारेच तुम्हाला पूर्ण तिथं लिहून टाकायचं आहे. प्रोफेशनल पद्धतीने लिहिलं नाही तरी चालेल. फक्त जे मनात आहे, म्हणजे तुम्हाला कोणती डिझाईन करत असाल, तर जे तुमच्या मनात येत असेल, तुम्हाला तुमची जशा प्रकारे थिंक करत असाल, तशा प्रकारे तुम्हाला ChatGPTवरती फक्त लिहायचं आहे. आणि लिहिल्यानंतर तुम्हाला मी आता सांगणार आहे की समोरची स्टेप काय करायची आहे. आता मी काय करतो, अगोदर हे पूर्ण तुम्हाला मटेरियल मिळून जाईल. इथे मी या बॅकग्राऊंडचं प्रॉम्प्ट आहे ते तुम्हाला त्या फाईलसोबतच इन्क्लुडेड म्हणजे मिळून जाईल. इथे मी ते वर्ड फाईल काय करतो, ओपन करतो. तर अशा प्रकारे तुम्हाला तो पूर्ण प्रॉम्प्ट इथे पाहायला मिळतो. इथे काय करतो, इथे थोडंसं हे जो पार्ट आहे तो आपण इथे कट करू. आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा प्रोफेशनल प्रॉम्प्ट पाहायला मिळतो. पण मित्रांनो, हा तर तुम्हाला इथे पाहिल्यानंतर वाचल्यानंतर प्रोफेशनल दिसत आहे. पण प्रोफेशनल कशा प्रकारे तयार करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अगोदर काय करायचं, जे मला काय करायचं, अशा प्रकारे एक आषाढी एकादशीची डिझाईन तयार करायची आहे. त्यामध्ये एक मंदिर पाहिजे, त्याच्या आजूबाजूला झाडं पाहिजेत आणि त्याच्या मंदिराकडे लोक येताना पाहिजेत, काही वारकरी पाहिजेत. आणि त्याच्या साईडने थोडासा मला अशा प्रकारे व्हाईट इफेक्ट पाहिजे, त्यावरती मी टेक्स्ट लिहू शकू. त्याच्याच कॉर्नरमध्ये, राईट कॉर्नरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक घंटी पाहिजे. आणि त्याच्याच फ्रंट साईडला काय म्हणतात, एक ओटा पाहिजे, त्यावरती मी अशा प्रकारे माऊलीची मूर्ती ठेवू शकतो. बस तुम्हाला हाच प्रॉम्प्ट घ्यायचा आहे आणि ChatGPTवरती प्रॉम्प्ट करायचा आहे. समजा हा तुम्ही प्रॉम्प्ट काय केला आहे, इथे लिहिला आणि ChatGPTवरती पेस्ट केला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यासमोर लिहायचं आहे, कन्वर्ट दिस प्रॉम्प्ट इनटू प्रोफेशनल प्रॉम्प्ट. अशा प्रकारे लिहिल्यानंतर तो पूर्ण प्रॉम्प्ट आहे, या लाईनसुद्धा तुम्हाला परत ChatGPTवरती पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ChatGPT एक प्रोफेशनल प्रॉम्प्ट जनरेट करून देईल. म्हणजे तुम्ही जे थिंक कराल त्याच्यानुसार आणि त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आपल्याला प्रोफेशनल लेवलमध्ये प्रॉम्प्ट जनरेट झालेला दिसतो. आणि त्यानंतर काय करायचं, तो पूर्ण प्रॉम्प्ट काय करायचा, कॉपी करून घ्यायचा. आता मी काय करतो, आणि हे जे आहे, हे लाईन तुम्हाला त्यामध्ये आता आलेली दिसेल नाही, हे आपण अगोदरच यूज केलेले आहे. त्यामुळे काय करायचं, जी तुमचा प्रॉम्प्ट आहे, जो प्रोफेशनल ChatGPTने जनरेट केलेला आहे, तो काय करायचा, कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर आता काय करू, आपण परत ChatGPTवरती जाऊ. आणि काय करायचं, तुम्हाला इथे नवीन डॉक्युमेंट घ्यायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी त्या डॉक्युमेंटमध्ये असाल, तर काही करायचं नाही, ते तिथून डायरेक्ट नवीन डॉक्युमेंटमध्ये यायचं आणि इथे
अशा प्रकारे कंट्रोल व्ही करून काय करून टाकायचं, पेस्ट करून द्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट इमेज या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, या प्रॉम्प्टचा आता इमेज जनरेट करायचा आहे. आणि या ॲरोवरती क्लिक करून तुम्हाला ते ChatGPT रिझल्ट देईल, म्हणजे इमेज जनरेट करून देईल. याकरिता 2 ते 3 मिनिट ChatGPT घेते, पण तुम्हाला एक चांगल्या प्रकारे ती बॅकग्राऊंड जनरेट करून देते. तर आपण काय करू, या व्हिडिओला थोडं आपण स्किप करू आणि जनरेट झाल्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट दाखवून देतो. तर आता आपल्याला काय केलं, आपण अशा प्रकारे प्रॉम्प्ट दिला होता आणि त्याने असा आपल्याला इमेज जनरेट करून दिला. पण तुम्ही म्हणाल हा तर वेगळा इमेज आहे. तर मित्रांनो काय करायचं, 2-3 वेळा काय करायचं, ट्राय करायचं, म्हणजे कॉपी करायचा, परत पेस्ट करायचं. अशा प्रकारे तुम्हाला 2-3 इमेज जनरेट करायचं आणि तुम्हाला त्यामधून एक ना तरी एक इमेज प्रॉपरली जनरेट झालेला दिसतो. तर तुम्ही अशा प्रकारे याचा प्रॉम्प्ट लिहून इमेज जनरेट करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणखी पण तुम्हाला ChatGPTवर प्रॉम्प्ट कशा प्रकारे लिहायचं ते डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती आणखी पण काही व्हिडिओ घेऊन येऊ. तर अशा प्रकारे काय केलं, आपण इथे इमेज जनरेट केला आहे. आता इमेज जनरेट केल्यानंतर परत काय करू, आपण इथे फोटोशॉपमध्ये येऊ आणि फोटोशॉपमध्ये आल्यानंतर जर तुम्ही त्याला साईज दिली असेल 3x4 किंवा कोणती साईज दिली असेल तर काय करायचं, जर त्याला ॲक्च्युअल साईज प्रॉपर आलेली असेल तर इथून काय करायचं, फाईलवरती यायचं आणि ओपनमधून डायरेक्ट ते ओपन करून घ्यायचं. किंवा जर त्याला तुम्हाला साईज प्रॉपर आलेली नसेल तर काय करायचं, फाईलवरती क्लिक करायचं आणि न्यू डॉक्युमेंट क्रिएट करायचं आणि अशा प्रकारे काय करायचं, एक साईज देऊन द्यायची, म्हणजे 3x4 तुम्हाला पाहिजे तर ती साईज देऊन द्यायची आणि त्यामध्ये तो काय करायचं, इथे प्लेस इमिडिएट करून तो इमेज इथे बॅकग्राऊंड इमेज इम्पोर्ट करून घ्यायचा आणि त्या पेजवरती प्रॉपरली तो सेट करून घ्यायचा. आता मी काय केलं, मला याच साईजमध्ये तो प्रॉपरली इमेज मिळाला आहे, त्यामुळे आपण यावरती डिझाईन करू. तर आता काय करायचं आहे, बाकी मी काय करतो, डायरेक्ट जी फाईल आहे ती इथे ओपन करतो. मी ते फाईलवरती क्लिक करतो आणि ओपन रिसेंटमधून मी जे डिझाईन केलेले आहे ते आपण इथे डायरेक्टली ओपन करू. अशा प्रकारे मी काय करतो, ती पूर्ण इथे फाईलच ओपन केलेली आहे. आता यामध्ये काय केलं आहे, मी बॅकग्राऊंड इम्पोर्ट केलं आहे आणि बाकीची जी लेयर्स आहे ते आपण इथे हाईड करून ठेवलेली आहे. आता प्रत्येक डिझाईन, आता यामध्ये डिझाईन कशी तयार करायची हे तर मी तुम्हाला सांगणार नाही, पण कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप, म्हणजे कशाप्रकारे टेक्स्ट द्यायचं, त्याला कोणता फॉन्ट द्यायचा हेच तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्हाला फोटोशॉप प्रॉपरली पूर्ण शिकायचं असेल तर कॉमेंटमध्ये फोटोशॉप सिरीज या नावाने हे अशा प्रकारे कॉमेंट करा, मी त्यावरती एक सिरीज आणण्याचा प्रयत्न करेल. तर आता केलं, आपण इथे बॅकग्राऊंड इम्पोर्ट केलं आणि बॅकग्राऊंड इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यावरती सर्वात अगोदर इथे झेंडा घेऊन यायचा आहे. झेंड्यासाठी आपण काय करू, पूर्ण तुम्हाला मटेरियल आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल, तो झेंडा घेऊन यायचा आहे. अशा प्रकारे समजा आता तुम्ही काय केलं, तिथे प्लेस इमेजवरती क्लिक केलं आणि ते काय केलं, इथून इम्पोर्ट करून घेतलं. अशा प्रकारे यावरती क्लिक केलं आणि इम्पोर्ट केलं. आणि इम्पोर्ट केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा आता तुम्ही हा ऑब्जेक्ट इम्पोर्ट केला, याला काय करायचं, राईट क्लिक करायचं आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट याला करून टाकायचं. म्हणजे ज्याला जर तुम्हाला रिसाईज करायचं असेल तर तो पिक्झेलेट होणार नाही, म्हणजे त्याचं रिझोल्युशन कम होणार नाही. त्याकरिता त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट कन्वर्ट करून घ्यायचा. तर अशा प्रकारे काय करायचं, ते जे झेंडा आहे त्याला प्रॉपरली ॲडजस्ट करून घ्यायचं. आता ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बाकी जे टेक्स्ट वगैरे आहे ते मी तुम्हाला इथे सांगून देतो. आता मला काय करायचं, इथे माऊलीचा फोटो बरोबर घ्यायचा आहे. तर मी काय करतो, इथे याला पण अशा प्रकारे माऊलीचा फोटो तुम्हाला PNG इमेज मिळून जाईल. परत इथे काय करतो, फाईलवरती जातो आणि ह्या तुम्हाला इमेज दाखवतो. अशा प्रकारे तो काय करायचा, तुम्हाला पायापर्यंत इमेज मिळून जाईल. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, तो इमेज आहे या ओट्यावरती प्रॉपरली ॲडजस्ट करायचा आहे. याला इमेज सेट करतो. अशा प्रकारे समजा तुम्ही इम्पोर्ट केला आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला याला जर सेट करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला त्याला मूव्ह करायचं आणि प्रॉपरली त्या ओट्यावरती सेट करायचं. आणि त्यानंतर बाकीचे लेयर्स आहे, समजा इथे कोड्स आहे. आता यामध्ये आपण काय केलेलं आहे, श्रीचा फंट वापरलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याचा युनिकोड जनरेट करावं लागेल. आता तुम्हाला आता फंट कोणता आहे, मी श्रीमध्ये याला 4909 हा फंट दिलेला आहे. आणि पूर्ण मटेरियल तुम्हाला काय दिसेल, फंट पण इन्क्लुडेड मिळून जाईल. म्हणजेच तुम्हाला डिझाईनमध्ये कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. फक्त मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे कंटेंट घेऊन येत असतो. तर अशा प्रकारे त्याला करायचं. इथे एक वेबसाईट आहे, मी तुम्हाला वेबसाईट पण सांगून देतो फ्रीमध्ये, हिंदी फंट कन्व्हर्टर. याची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल. तर काय करायचं, तो खालचा टेक्स्ट बॉक्स आहे, यामध्ये मराठीमध्ये ती लाईन आहे ती टाईप करायची. समजा इथे आता मी टाईप केलं, एक मिनिट मी काहीतरी टाईप करतो. समजा माझं नावच टाईप करून टाकतो, सावडे. अशा प्रकारे मी माझं काय केलं, सावडे सरनेम टाईप केलं. समजा सवाल आला, इथं काय करू, जाऊ द्या, असू द्या. याला काय करू, आपण इथे कन्वर्ट टू श्रीदेवी ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे युनिकोड जनरेट होईल, हा करायचा Ctrl A आणि Ctrl C करून कॉपी करून घ्यायचा. आणि परत काय करायचं, आपल्या फोटोशॉपमध्ये यायचं
आणि टेक्स्ट टूल घेऊन पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर काय करायचं, त्याला कंट्रोल करून अशा प्रकारे पूर्ण सिलेक्ट करायचं आणि फंटमधून त्याला काय करायचं 4909 हा फंट देऊन द्यायचा. आणि फंट द्यायच्या अगोदर काय करायचं, त्याला अगोदर सिस्टममध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं. इन्स्टॉल कसं करायचं तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच व्हिडिओ मिळून जाईल कशा प्रकारे तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता. तर आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जे टेक्स्ट आहे मी सर्वर काय करतो पूर्ण लेअर इथे तुम्हाला दाखवून देतो. आणि यामध्ये काय केलं, याचा जो जो फ्लॅग आहे म्हणजे जो झेंडा आहे याचाच आपण डुप्लिकेट केलो. कंट्रोल जे करून इथे अशा प्रकारे लहान केला आहे. त्यानंतर तुम्हाला या मंदिराचा पण PNG मिळून जाईल. आणि त्यानंतर हे टेक्स्ट तुम्हाला सांगितलं आहे की आता तुम्हाला मेन जे सांगायचं आहे ते आहे हे एकादशीचं टेक्स्ट. यामध्ये काय केलं आहे मी इन्फिनिटी हा फंट वापरलेला आहे. इन्फिनिटी 23 हा पण तुम्हाला आपल्या मटेरियलसोबत मिळून जाईल. तो काय करायचा, डाउनलोड करायचा. आणि डाउनलोड केल्यानंतर यूज कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. त्याकरिता काय करायचं, इथे टेक्स्ट टूलवरती क्लिक करायचं किंवा टी प्रेस करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे काय करायचं एक टेक्स्ट येऊन जाईल. आणि त्यानंतर इथे इन्फिनिटी 23 हा पण काय करायचा सर्च करायचा. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आलेला दिसेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते विंडोवरती यायचं आहे आणि ग्लिप्स नावाचं एक तुम्हाला पॅनल मिळून जाईल. यावरती क्लिक करून टाकायचं. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही क्लिक करा तर ते इथे तुम्हाला ओपन झालेलं दिसेल. ओपन झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, अशा प्रकारची साईज वाढवू शकता. आणि त्यानंतर या टेक्स्टवरती जे तुम्हाला समजा आता आषाढी टाईप करायचं असेल तर घ्यायचा, तर त्यावरती अशा प्रकारे डबल टॅप करायचं. समजा इथे मी घेतला, यावरती काय करायचं डबल टॅप करायचं, तुम्हाला इथे आलेलं दिसेल. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं कोणते टेक्स्ट टाईप करायचं आहे. जर तुम्हाला प्रॉपरली टेक्स्ट टाईप करता येत नसेल तर यावरती पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. आणि यामध्ये जर तुम्हाला कलर वगैरे द्यायचे असेल, मी काय करतो तुम्हाला पूर्ण PSD फाईल देऊन देतो. त्यामध्ये कशा प्रकारे इफेक्ट वगैरे दिले ते पण तुम्हाला मिळून जाईल. आता ह्याला करतो मी राईट क्लिक करतो आणि ब्लेंडिंग ऑप्शनवरती क्लिक करतो. ब्लेंडिंग ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मी काय केलं आहे, यामध्ये जे कलर यूज केले आहे ग्रॅडियंट आपण या काय केलं आहे ग्रॅडियंट कलर यामध्ये यूज केलं आहे. त्यामध्ये ग्रॅडियंटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एकूण अशा प्रकारे आपण 2 कलर यूज केलेले आहे. आणि त्यानंतर यामध्ये केलं आपण याला -92 डिग्रीने आपण याला काय केलं आहे रोटेट केलं आहे. तशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्टमेंट करता येते. जर तुम्ही अगोदरच एक चांगले डिझाईन असाल तर तुम्हाला ही गोष्ट समजून जाईल. जर तुम्ही बिगिनर लेवल काम करत असाल तर अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉपरली फोटोशॉप शिकावं लागेल. तर आय होप मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला इथे डिझाईन तयार करता येते. तर तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप डिझाईन कशी तयार करायची असेल, त्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मित्रांनो कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती याचा स्पेशल म्हणजे आता तुम्हाला हे तर समजलं असेल की ChatGPT सराने बॅकग्राऊंड कसं डिझाईन करायचं म्हणजे जनरेट करायचं. तर आता जर तुम्हाला जर पूर्ण डिझाईन कशी स्टेप बाय स्टेप तयार करायची त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती पण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. तर चला भेटूया मग मित्रांनो येणाऱ्या पुढच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये.